तर आज मी वेगवेगळ्या भाज्या वापरून मस्त 7 दिवसाच्या 7 ठेचाचे वेगवेगळे प्रकार मी दाखवणार आहे. तर फक्त मिरचीचाच नाही तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या भाज्या वापरून छान असा मस्त ठेचा बनवू शकतो. तर बघूयात बटाट्याचा पहिला प्रकार. तर बटाट्याचा इथं ठेचा बनवणार आहे. तर ना मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे अशा पद्धतीची जाळी घ्यायची आणि त्या जाळीवर आपल्याला हे बटाटे चांगले मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तर आधीच आपण शिजवून घेतले आहेत तरीसुद्धा आपण इथं छान असे मस्त हे बटाटे भाजून घेणार. तर भाजून घेतल्याने आपला हा जो बटाट्याचा ठेचा आहे तो छान मस्त असा स्मोकी फ्लेवरमध्ये हा ठेचा बनवून तयार होतो. तर इथं मी काट्यात चमचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोड्या अंतरावर छिद्रे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून हा बटाटा आतमध्ये जर थोडाफार कच्चा राहील ना तर तो व्यवस्थित असा शिजला जाईल. तर बटाटा शिजवत असताना लक्षात घ्यायचं आहे की बटाटा आपला हा जास्त शिजलेला नसावा, नाहीतर आपण जेव्हा हा बटाटा इथं भाजायला घेऊ ना तो तर अजून शिजला जाईल. त्याच्यामुळे बटाटा व्यवस्थित थोडाफार कच्चा ठेवायचा, जास्त कच्चासुद्धा ठेवू नका, नाहीतर मग तो आतमध्ये कच्चाच राहील. तर अशा पद्धतीने पाहू शकतात मी तर सर्व बाजूने मस्त असा भाजून घेणार आहे. तर हे बघा सर्व बाजूने व्यवस्थित असा भाजला गेला की आता आपण हा इथं गॅस बंद करून घेणार आणि हा बटाटा थंड करायला बाजूला इथं ठेवून देणार. तर आता मी ह्याच जाळीमध्ये इथं आपल्याला ठेचासाठी आपण मस्त इथं मिरच्या भाजून घेणार. तरी मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसूणच्या पाकळ्या. तर इथं आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मी इथं हा ठेचा झणझणीत बनवणार आहे, त्याकरिता मी इथं अशा पद्धतीने तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. जर तुम्हाला कमी तिखट ठेचा हवा असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं मिरच्या वापरू शकतात. पण अशा पद्धतीने मी इथं तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत, त्याच्याने छान असा ह्या आपल्या ठेचाला मस्त अशी चव येते. तर हे बघा मिरच्यासुद्धा छान मस्त आपल्या ह्या भाजून झालेल्या आहेत. आणि या भाजलेल्या मिरचीचा आणि लसूणचा आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे मस्त असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरं व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मस्त असं हे बघा अशा प्रकारे छान असं मस्त जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये एक कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं मोठा म्हणजे चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि तो देखील आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये मस्त असं परतवून घ्यायचा आहे. आणि इथं मी भरपूर असा कांदा वापरलेला आहे. तर याच्याने काय होईल की आपला जो ठेचा आहे त्याला खूप छान अशी मस्त ह्या कांद्यामुळे चव येते. त्याकरिता भरपूर कांदा वापरायचा आहे. आणि इथं मी घेतलेले 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. तर त्याच्याने सुद्धा छान अशी आपल्या ह्या ठेचाला मस्त अशी चव येते. तर आपण व्यवस्थित असे मस्त हे कांदासुद्धा तेलामध्ये परतवून घेणार. तर 2 ते 3 मिनिटांनी आपले हे कांदेसुद्धा मस्त असे परतून झाले. तर याच्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा बनवून ठेवला होता ना तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील मस्त आपण इथं परतवून घेणार. तर तसं तर आपण हिरवी मिरची आधीच भाजून घेतलेली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ इथं लागणार नाही. तर लसूणचा आपला कच्चापणा निघस तोपर्यंत आपण छान असं हे परतवून घेणार. तर हे बघा 1 ते 2 मिनटं लागतील आपलं हे सर्व साहित्य परतायला आणि व्यवस्थित छान असं मस्त तेलामध्ये परतवून झालं की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकून घेणार आणि ही हळद व्यवस्थित अशी मिक्स झाली की आता लगेच आपण जे बटाटे आपण भाजलेले बटाटे ते थंड झालेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार. हे बघा हातानेच आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहे, जास्त बारीक तुकडे करायचे नाही, थोडे मोठे मोठे राहिले तरीसुद्धा चालतील. तर हे बघा आपण बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजूनसुद्धा घेतलेले आहे. त्याच्यामुळे बघा जास्त मॅशसुद्धा होत नाही आणि जास्त कच्चेसुद्धा राहिलेले नाही. अगदी बरोबर आपले हे बटाटे व्यवस्थित असे भाजून आणि शिजवून झालेले आहेत. तर आता मी याच्यामध्ये सोबतच चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि परत आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये जे आपण कांदे आणि जो मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता ना त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मी हे बटाटे सर्व मिक्स करून घेणार आहे. हे बघा छान असं मस्त मिक्स झालेलं आहे. तर एखाद मिनिटभर तरी आपण ह्या मसाल्यामध्ये हे बटाटे चांगले मस्त मिक्स करून घेणार आहे जेणेकरून जो आपण हा मसाला आहे तर सर्व बटाट्यांना व्यवस्थित असा लागला जाईल. आता याच्यात मी शेंगदाणे टाकून घेते. तर इथं मी शेंगदाणे भाजलेले आणि अशा पद्धतीने थोडे जाडसरच कुटून घेतलेले आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे.
तर अशा पद्धतीने छान असं आपलं हे शेंगदाणेसुद्धा मस्त मिक्स करून झाले की लगेच आता आपण याच्यामध्ये सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर कोथिंबीर भरपूर अशी घालायची, त्याच्याने खूप छान अशी चव येते. तुम्ही कुठलाही ठेचा बनवत असाल ना तर कोथिंबीर भरपूर अशी वापरायची, त्याच्याने ठेचाला खूप छान अशी चव येते. तर हे बघा मस्तच असा दिसायला देखील आपला हा ठेचा किती सुंदर असा दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम असा आपला हा ठेचा बनवून तयार होतो. तर एकदा नक्कीच करून बघा तुम्ही, खूपच छान हा ठेचा चवीला लागतो. तर हे मोठेच नाही तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातील, कारण की मुलांना बटाट्याची भाजी खूप छान आवडते. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ठेचा करून पाहिलात तर खरंच खूप छान हा सगळेच मुलं आवडीने खातील. तर आता आपण ठेच्याचा दुसरा प्रकार बघूयात. तर तो म्हणजे आपला नेहमीचाच मिरचीचा ठेचा. तर त्याकरिता इथे मी घेतलेले आहेत 1 वाटी शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला छान असे मस्त मध्यम गॅसवर खमंग असे परतवून घ्यायचे आहेत. आणि 1 ते 2 मिनिटांनी इथं पाहू शकतात आपले हे शेंगदाणे छान असे मस्त भाजून झालेले आहेत. चांगले असे वरून काळे डाग पडायला लागले म्हणजे आपले हे शेंगदाणे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. गॅस मी इथं बंद करून घेतलेला आहे. शेंगदाणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि थंड करायला आपल्याला हे शेंगदाणे बाजूला हे साईडला मी इथं ठेवून देणार. आता ह्याच तव्यामध्ये मी मिरच्या देखील भाजून घेणार आहे. तर इथं पाहू शकतात मी मिरच्या अगदी तिखटवाल्या मिरच्या वापरते. याच्याने जो काही ठेचा खूप झणझणीत असा बनतो. जर तुम्हाला इथं कमी तिखटवाली मिरची वापरायची असेल ना तर ती देखील तुम्ही वापरू शकतात. तर इथं मी 1 चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे. तर तेल टाकल्याने आपल्या ज्या काही मिरच्या आहेत ना तर त्या पटकन अशा ह्या तव्यामध्ये भाजल्या जातात झटपट. हे बघा पाहू शकतात अगदी मस्त ह्या मिरच्यांना इथं डाग पडायला लागलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित अशा आपल्या ह्या मिरच्या अर्धवट भाजून आलेल्या आहेत. आता ह्या स्टेजला इथे मी लसूण टाकून घेणार आहे. तर 10 ते 15 मी इथं लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपल्याला मस्त ह्या मिरच्यांसोबत भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जो काही आपण लसूण वापरलेला आहे ना त्याच्या पूर्णपणे कच्चेपणा निघून जातो. तर हे बघा, आणि सोबतच याच्यामध्ये मी 1 चमचाभर जिरं टाकून घेणार आहे. ते देखील आपल्याला पटकन असं भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ लागत नाही जिरं भाजायला, अगदी एखाद मिनिटभर मस्त असं हे भाजून होतं. तर हे बघा, तर आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये सगळं शेवटी इथं मी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर ठेचा म्हणल्यावर भरपूर अशी मी कोथिंबीर वापरते आणि ह्या कोथिंबीरीने आपल्याला ठेच्याची जी चव आहे ना तर ती अजून जास्त छान मस्त चवीला लागतो हा ठेचा, म्हणून भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे. तर गॅस मी बंद करून घेतलेला आहे आणि हे जे काही सर्व साहित्य आता व्यवस्थित परतलं गेलं की आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो काही ठेचा आहे ना तर तो पाणी सोडत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने गरम असताना जर केलं आणि त्याच्यामध्ये मीठ घातलं तर लगेच पाणी सोडतं, म्हणून पूर्णपणे आपल्याला मिरच्या थंड करून घ्यायच्या आहेत आणि मगच आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे. तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही ह्या ठेचा खलबत्त्यामध्ये सुद्धा करून घेऊ शकतात, पण मी इथं झटपट असा आपला ठेचा बनवणार आहे, त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला करायचं आहे. तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी पल्स मोडमध्ये आपल्याला हे जे काही मिरच्या आहेत ते व्यवस्थित अशा फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे जास्त बारीक करायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने ओबडधोबड आपल्याला ठेवायचं आहे, जास्त बारीक त्याची पेस्ट वगैरे काही करायची नाही आहे. तर थोडेफार हे बघा शेंगदाणेसुद्धा थोडे मोठे मोठेच राहिलेले आहे आणि जे काही मिरच्या आहेत त्यासुद्धा जास्त बारीक झालेल्या नाही आहेत. अगदी परफेक्ट आपला इथं जो काही मिरचीचा ठेचा आहे तो बनवून तयार झालेला आहे. आणि हे बघा इथं पाहू शकतात आपला नेहमीचाच मिरचीचा दुसरा प्रकारसुद्धा बनवून झालेला आहे. खूप छान मस्त झणझणीत असा आपला हा मिरचीचा ठेचा बनवून झालेला आहे. तर आता ठेच्याचा आपण तिसरा प्रकार बघणार आहोत, तर तो म्हणजे गवारीचा ठेचा. तर ठेचा बनवण्यासाठी इथं मी गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि एका शेंगाचे आपल्याला इथं 2 तुकडे करून घ्यायचे अशा पद्धतीचे. तर याच्यापेक्षा जास्त मोठेसुद्धा नाही आणि जास्त छोटेसुद्धा आपल्याला तुकडे करून घ्यायचे नाही आहेत. तर इथं मी तुम्हाला ह्या गवारीच्या शेंगा कुठल्या घ्यायच्या तेही मी इथं दाखवणार आहे.
तर इथं मी 2 प्रकारच्या शेंगा घेतलेल्या आहेत अशा पद्धतीचे. एक अशी पूर्णपणे पक्की झालेली आहे आणि एक दुसरी आहे ती ह्या पद्धतीची कवडी आहे. तर ह्या कवड्या शेंगाणीचाच आपल्याला इथं ठेचा करून घ्यायचा आहे. तर याच्याने आपला जो ठेचा आहे त्याची चव खूप छान लागते आणि शिजायला देखील आपली ही कवडी शेंग असल्यामुळे पटकन अशा शिजल्या जातात. तर एका शेंगाचे अशा पद्धतीने मी इथं 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर हा गवारीचा ठेचा बनवण्या अगोदर आहे ना मी इथं सगळ्यात आधी ना आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. म्हणजे मिरचीचा आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे. मग आपण हा जो काही मिरचीचा ठेचा वापरून आपण गवारीचा मस्त छान असा झणझणीत ठेचा बनवणार आहे. तर त्याकरिता इथे मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7-8 आपल्याला लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत मंद गॅसवर आपल्याला. तर हे बघा मिरच्या आणि हा लसूण व्यवस्थित असा परतवून झालेला आहे. तर ते काढून आपल्याला ह्याच तव्यामध्ये ना ज्या काही गवारीच्या शेंगा आहेत त्यासुद्धा छान अशा मस्त परतवून घ्यायच्या आहेत. जसं आपण मिरची परतली ना तर त्याप्रमाणे आपल्याला ह्या शेंगासुद्धा छान मस्त परतवून घ्यायच्या आहेत. म्हणजे जो काही हा गवारीचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे आपल्याला इथं काढून घ्यायचा आहे. तर हे बघा ह्या गवारीच्या शेंगांनासुद्धा छान मस्त असे वरून थोडे थोडे डाग पडलेले आहेत. म्हणजे व्यवस्थित असे परतवून झालेले आहेत. आता ह्या गवारीच्या शेंगा आहे ना ह्या थंड करायला ठेवणार आहे आणि जे काही आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या ना मिरच्या आणि लसूण त्याचा आपल्याला ठेचा करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी. तर इथं मी अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ह्या ठेचामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा वापरायची. तर याचा आपल्याला मस्त असा ओबडधोबड अशा पद्धतीने ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर आता मी हे काढून घेणार आहे आणि परत आपल्याला आहे ना ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही आपण गवारीच्या जे शेंगा होत्या ना त्या टाकून मस्त छान अशा आपल्याला इथं ठेचा तयार करून घ्यायच्या आहेत. आणि ना ह्या शेंगा जेव्हा मिक्सरला आपण फिरवतो ना तर तेव्हा आहे ना हा पल्स मोडवर आपल्याला फिरवायचे. म्हणजे जास्त आपल्या ह्या ज्या काही शेंगा आहेत तर त्या जास्त बारीक अशा वाटल्या जाणार नाही. हा बघा अशा पद्धतीने थोड्याशा आहे ना मोठ्या मोठ्याच आपल्याला राहू द्यायच्या आहेत. तर इथं मी त्याच तव्यामध्ये तेल गरम करून घेतले 2 ते 3 चमचे. जिरं घालायचं आहे. जिरं मस्त तेलामध्ये मस्त फुलून आलं की लगेच याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे आणि एखादं मिनिटभर छान मस्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे. सोबतच याच्यामध्ये मी ना कोथिंबीरसुद्धा टाकून घेणार आहे. तर अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तर खूप छान मस्त ह्या ठेच्याला देखील चव येते. तर आता लगेचच याच्यामध्ये जो काही आपण गवारीच्या शेंगांचा जो ठेचा करून घेतला होता ना तो आपल्याला टाकायचा आहे आणि व्यवस्थित असं मस्त परतवून घ्यायचं आहे. तर इथं आपण ना व्यवस्थित सगळ्या वस्तू भाजून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना जास्त वेळ काही लागणार नाही. झटपट असा आपला हा ठेचा बनवून तयार होईल. तर अशा कांद्यांसोबत परतल्याने ह्या गवारीचा जो काही थोडाफार कच्चेपणा असतो ना तर तो पूर्णपणे निघून जाईल. आता मी जो आपण ठेचा बनवून घेतला होता मिरचीचा आणि शेंगदाण्यांचा तो घालायचा आहे आणि व्यवस्थित अशा या गवारीच्या शेंगांसोबत मिक्स करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जो काही आपल्या जर ठेच्याची चव आहे ते पूर्ण शेंगांमध्ये उतरते व्यवस्थित. तर हे बघा अशा प्रकारे छान असं मस्त परतवून झालेलं आहे. सोबतच याच्यामध्ये मी ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. व्यवस्थित असं सगळ्या मिक्स करायचं आहे आणि अर्ध्या मिनिटासाठी आपण छान मस्त आहे ना हे झाकून व्यवस्थित असे शिजवून घेणार. म्हणजे सगळं काही जे काही ठेचाचा फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा सगळ्या शेंगांमध्ये उतरतो. तर हे बघा मस्तच आपला इथं ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर आपला हा ठेचाचा जो काही तिसरा प्रकार आहे तो सुद्धा इथं बनवून झालेला आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला परत इथं कोथिंबीर घालायची आहे. तर ठेचा म्हणलं तर कोथिंबीर येणारच. खूप छान चव लागते त्याच्यामुळं भरभरून अशी कोथिंबीर वापरावी. आणि हे बघा मस्त आपला हा गवारीचा ठेचा देखील बनवून तयार झालेला आहे. तर गवारीची भाजीच नाही तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त असा झणझणीत ठेचासुद्धा बनवू शकतात. खूप छान चवीला लागतो आणि भाजीचा वेगळा प्रकारसुद्धा तुम्ही बनवू शकतात. तर आता ठेच्याचा चौथा प्रकार बघूया. तर तो म्हणजे मिरची आणि टोमॅटोचा ठेचा. तर अशा पद्धतीने आपण छान मस्त चटपटीत असा मिरचीचा ठेचा बनवणार आहोत.
हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या आपल्याला स्वच्छ पाण्याने आधी धुवून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. जर तुम्हाला ठेचा हा खूपच तिखट आवडत असेल ना, तर तुम्ही याच्यापेक्षा बघा डार्क कलरची जी हिरवी मिरची असते ना, तर ती तुम्ही छोटी ती सुद्धा घेऊ शकतात. ही थोडी ना कमी तिखट असते आणि ती छोटी असते ना बारीकवाली, ती खूप जास्त तिखट असते. तर ती मिरची तुम्ही इथं वापरू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला एक पडी आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल मी इथं थोडं जास्तच घातलेलं आहे. आता आपल्या ह्या मिरच्यांना आहे ना मोठ्या गॅसवर चांगले 2 ते 3 मिनटं इथं छान असं ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्या मिरच्या व्यवस्थित अशा भाजल्या जातात. तर इथं पाहू शकतात अर्धवट आपल्या ह्या मिरच्या आहे ना अशा भाजून झालेल्या आहे. गॅस मी इथं मोठाच ठेवलेला आहे. म्हणजे ह्या मिरच्या आहे ना मस्त अशा सगळ्या बाजूने व्यवस्थित अशा भाजून होतात. तर आपले 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि इथं पाहू शकतात अशा प्रकारे मस्त अशा आपल्या ह्या मिरच्या भाजत आलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ना लसूण टाकून घेणार. तर 7-8 मी लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला इथं या मिरच्यांसोबत आहे ना व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला ह्या मिरच्यांसोबत आहे ना शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे. तर शेंगदाणे घेताना मी इथं कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत आणि 2 मोठे चमचे इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला व्यवस्थित असे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे ह्या मिरच्यांसोबत. तर इथं पाहू शकतात छान असे आपले हे शेंगदाणे आणि मिरची लसूण सगळं व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना टोमॅटो टाकून घ्यायचे. तर इथं मी छोटेवाले 3 ते 4 टोमॅटो घेतलेले आहेत मी. अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्यांसोबत हे टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असे चांगले मऊ होईस्तोपर्यंत हे इथं परतवून घ्यायचे. तर इथं 2 ते 3 मिनटं लागतील आणि हे टोमॅटो छोटे असल्यामुळे आणि छान मस्त असे पिकून झालेले आहेत. लालसर टोमॅटो घेतलेले त्याच्यामुळे पटकन असे मऊ पडतात. तर इथं पाहू शकतात मस्त आपले हे टोमॅटो आहे ना छान असे मऊ पडलेले आहेत. म्हणजे व्यवस्थित असे हे परतले गेलेले आहेत. तर ठेच्यासाठी ज्या पद्धतीने आपलं मस्त हे मिरच्या आणि टोमॅटो किंवा शेंगदाणे लागतात ना त्याप्रमाणे व्यवस्थित असं हे सगळं व्यवस्थित साहित्य भाजून झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये ना सगळ्यात शेवटी गॅस कमी करायचा आणि मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची. तर ठेचा असल्यामुळे भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर वापरायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. तर इथे मी गॅस कमी केलेला आहे किंवा बंद करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला तर बटाटे मॅश करायचं. इथं मी मॅशर घेतलेलं आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित असे ह्या प्रकारे मस्त दाबून दाबून व्यवस्थित असा हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. तर इथं तुम्ही तांब्याचा सुद्धा वापर करू शकतात आणि पाहू शकतात अशा प्रकारे मस्त आपला हा ठेचा बनवून तयार होतो. तर ठेचा तिखट होऊ नये त्याकरिता मी इथं तुम्हाला एक खास अशी टिप सांगणार आहे. तर ती म्हणजे ह्या ठेचा बनवत असताना आपल्याला तेलाचा भरपूर असा वापर करायचा आहे. तर त्याच्याने काय होईल की ज्या मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो कमी होतो आणि आपले जो ठेचा जो तिखटपणा आहे ना तो देखील आपल्याला जाणवत नाही. तर अशा पद्धतीने छान असा आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर ठेचा बनवत असताना इथं आहे ना मी टोमॅटोचा वापर केला आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपला हा ठेचा आहे ना अजिबातसुद्धा तिखट होत नाही. मस्त असा आंबट थोडासा चवीचा हा ठेचा बनवून तयार होतो किंवा तिखटपणा याचा आहे ना जो टोमॅटो टाकल्याने तो सुद्धा कमी होतो. तर अशा पद्धतीने वरून आपल्याला अजून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने छान असा आपला हा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर मग तुम्ही देखील बनवा असा मस्त झणझणीत आणि चटपटीत चवीचा ठेचा. तर अशा पद्धतीने छान असा मस्त आपला टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर आता आपण 5वा प्रकार बघूयात. तर तो म्हणजे दोडक्याच्या शिरांचा ठेचा. तर आपण दोडक्याचे जे शिरा असतं तर नेहमी तर आपण काढून फेकून देतो. पण अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या दोडक्यांच्या शिरांचा ठेचा करून पाहिलात ना तर खूप छान मस्त चवीला लागतो. आणि इथं मी 250 ग्रॅम दोडके घेतलेले आहेत. आता आपले हे दोडके घेताना आहे ना कवळी अशी घ्यायची, जास्त निब्बर घ्यायची नाही आहे. तर निब्बर दोडके जर घेतली ना तर मग त्याच्या शिरा असतात ना त्या खूप कडक असतात. तर मग ते खाताना आहे ना कचकच लागतात. त्याच्यामुळे ना मस्त कवळी अशी दोडके घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण जे बटाट्याच्या साली काढतो ना तर त्याच्याने अशा प्रकारे मस्त काढून घ्यायच्यात. अगदी परफेक्ट अशा आपल्या ह्या जे बटाट्याचं साल काढतो ना त्याच्याने मस्त अशा ह्या शिरा निघल्या जातात दोडक्याच्या.
तर हे बघा अशाच प्रकारे मी इथे ना जे काही सर्व काही आपण दोडके घेतलेले आहे ना, तर त्याच्या आपण शिरा काढून घेणार आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने ह्या दोडक्यांच्या मस्त शिरा निघतात. तर अशाच प्रकारे मी इथे ना ज्या काही सर्व काही दोडकी आहेत त्याच्या मस्त अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत. तर आपली ही दोडक्यांच्या जी आहे त्यांची भाजीसुद्धा होईल आणि आपल्याला ह्या शिरांचा जो आहे तो ठेचासुद्धा बनला जाईल. तर इथं मी तव्यामध्ये ना एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या काही शिरा काढून घेतल्या होत्या ना दोडक्याच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. आणि ह्या शिरा आहे ना आपल्याला चांगले असे शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये, म्हणजे जो काही याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा ह्या दोडक्याचा जो ठेचा खातो ना तर तेव्हा आहे ना ते खाताना कचकच लागणार नाही. आणि आता ह्या शिरांसोबतच मी इथं मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहे. मस्त अशा चार मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या त्या देखील आपल्याला ह्या शिरांसोबत चांगल्या मस्त अशा आहे ना भाजून घ्यायच्या. छान आपल्याला याच्या पूर्णपणे कच्चेपणा निघुस्तोपर्यंत हे चांगलं 2 ते 3 मिनटं आपल्याला भाजायचं आहे. आणि 1 चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे, ते देखील आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. आता आपलं हे सर्व काही व्यवस्थित परतून झालं ना तर याच्यामध्ये मी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घेणार आहे. तर ठेचा म्हणलं ना तर शेंगदाणे असायलाच पाहिजे. तर 2 ते 3 चमचे मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे वापरते मी. आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग टाकायचं. कोथिंबीर घातलेली भरपूर अशी आपल्याला ठेचामध्ये कोथिंबीर वापरायची आहे. व्यवस्थित आपल्याला सर्व काही साहित्य मस्त हे इथं परतवून घ्यायचं आहे. आणि इथं पाहू शकतात ज्या काही आपल्या शिरा आहेत ना दोडक्याच्या तर ते मऊ पडलेले आहेत, म्हणजे व्यवस्थित अशा आहे ना शिजवून झालेले आहेत. तर मी गॅस बंद करून घेते आणि हे जे सर्व काही एक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे मस्त थंड करून आपल्याला ह्याला आहे ना मिक्सरला छान असा याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आणि 2 ते 3 मिनटानंतर पाहू शकतात मस्त असं आपलं हे थंड झालेलं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता याला टाकून घेणार आहे आणि पल्स मोडवर आपल्याला हे छान असं फिरवून घ्यायचं आहे. आणि हा जो काही ठेचा आहे ना तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकतात, त्याच्याने पण खूप छान चव लागते. पण आम्ही अगदी झटपट अशा पद्धतीने 5च मिनिटात आपल्याला ठेचा कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं साहित्य आणि याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठलंही सामान लागत नाही आणि आपल्याला काय करायचं आहे छान असं पल्स मोडवर आहे ना फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा कुठंही आपलं जे काही ठेचा आहे तर तो बारीक झालेला नाही आहे, मस्त असा थोडा आहे ना भरडसारखा झालेला आहे, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही. अगदी परफेक्ट असा आपलं जो काही ठेचा आहे तो बनवून झालेला आहे. तर आपण नेहमी तर हे ज्या काही दोडक्याच्या शिरा आहेत तर त्या फेकून देतो, पण अशा पद्धतीने जर ठेचा करून पाहिलात ना तर अप्रतिम असा चवीचा हा ठेचा बनवून तयार होतो. तर दोडक्याची भाजी आपण तर नेहमीच वेगवेगळे प्रकार बनवत असतो. त्या रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या रेसिपीसुद्धा बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपला हा 5वा प्रकारसुद्धा बनवून झालेला आहे. तर आता आपण ठेच्याचा आहे ना 6वा प्रकार पाहणार आहोत. तर तो म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे जे भेंडी असतात तर त्यापासून ठेचा बनवणार आहेत. तर खूप छान हा वेगळ्या चवीचा आपला हा ठेचा बनवून तयार होतो. एकदा नक्कीच करून बघा, खरंच छान असा मस्त आपला हा ठेचा बनला जातो. तर हा ठेचा आहे ना मोठेच नाही तर लहान मुलंसुद्धा मस्त आवडीने खातील, इतका छान मस्त चवीचा ठेचा बनला जातो. तर इथे मी ना भेंडीचा ठेचा बनवण्याकरिता 250 ग्रॅम भेंडी घेतलेली आहे. भेंडी आपल्याला स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने मागचं आणि पुढचं इथं मी देठ असतं ना ते कट करून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे याला अशा प्रकारे हुब्या ना कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मी एका भेंडीचे ना 4 भाग असे करून घेतलेले आहेत. आता अशा पद्धतीने आपली ही कट झाली ना तर अशी बारीक बारीक आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे. जास्त मोठे मोठे तुकडे करू नका, कारण आपण याची ना भाजी नाही तर आपण ठेचा बनवतोय, त्याच्यामुळे अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत. तर सर्व काही भेंडींची ना मी अशाच पद्धतीने ना छान मस्त असे कट करून घेणार आहे. तर नेहमी भाजी करण्यापेक्षा अशा पद्धतीने कधीतरी एकदा अशा ठेचा करून पाहिलात ना तर खूप छान मस्त आपला हा ठेचा बनला तर जातो. पण सगळ्याच मंडळींना हा ठेचा आवडतो. तर हे बघा मी इथं सर्व काही जी भेंडी होती ना ती व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत.
तर आता मग लगेचच ठेचा बनवायला घेऊयात. तर त्याकरिता मी तर सर्वात आधी ना मिरचीचा ठेचा तयार करून घेणार. तर त्याकरिता इथं मी घेतलेल्या आहेत 7 ते 8 हिरव्या मिरच्या. तर मिरच्या पाहू शकता तिखटच आहेत. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही इथं मिरच्या कमी करू शकतात, किंवा लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर मग मिरच्या अजूनच कमी वापरा. तर इथं मी घेतलेल्या आहेत 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या. त्या देखील आपल्याला ह्या मिरच्यांसोबत चांगल्या अशा आहे ना भाजून घ्यायच्या आहेत. आणि 1 ते 2 मिनिटानंतर आपल्या ह्या मिरच्या देखील मस्त अशा भाजल्या जातात. तर गॅस बंद करते. मी आपल्या ह्या ज्या काही मिरच्या आहेत ना त्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी शेंगदाणे टाकून घेते. तर 1 वाटीभर इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. आणि सोबतच याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहे. आणि आपल्याला याचं आहे ना ठेचा करून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला मस्त असा ठेचा करायचा आहे. जास्त बारीक नाही. हे बघा मस्त असा आपला हा ठेचा बनवून झालेला आहे. आणि हा काही मिरचीचा आपण ठेचा करून घेतलेला आहे ना तर तोच ठेचा वापरून आपण भेंडीचा ठेचा बनवणार आहे. तर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे मस्त असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं फुललं की लगेच आहे ना याच्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे. तर कांदासुद्धा मी जास्त काही बारीक असा चिरलेला नाही आहे. थोडा आहे ना मोठाच आपल्याला चिरून घ्यायचा आहे. जास्त बारीक असा चिरून घ्यायची काही गरज नाही. तर हे कांदे ना आपल्याला जास्त वेळ काय तेलामध्ये परतायची गरज लागत नाही. एखाद मिनिटभरच हे कांदे ना तेलामध्ये छान असे परतून घेणार आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने अर्धवट आपले हे मस्त कांदे परतून झालेले आहेत. तर याच्यामध्ये जो काय आपण ठेचा बनवून घेतला होता ना तर तो इथे मी टाकून घेणार आहे. 1 ते 1.5 चमचा आपल्याला हा मस्त ठेचा टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि हे जे काही आपण मिरचीचं जे ठेचा टाकलेला आहे ना तर तो आधीच आपण आहे ना इथं भाजून घेतले होते मिरची आणि लसूण. त्याच्यामुळे आहे ना जास्त वेळ काय आपल्याला इथं परतत बसायची गरज नाही. पटकन असं थोडंसं आहे ना अर्धा मिनटं परतून घ्यायचं. आणि लगेचच जी काही आपण भेंडी कट करून घेतली होती ना ती याच्यामध्ये टाकायची. आणि व्यवस्थित अशी पूर्णपणे मिक्स करायची आहे. तर मिठाचा वापर आहे ना मी इथं सगळ्यात शेवटी करणार आहे, कारण की भेंडीमध्ये मीठ आहे ना सगळ्यात शेवटी घालायचं. तर असं केल्याने काय होईल की ना जो भेंडीला जो चिकटपणा आहे ना तर तो येत नाही. आणि जर आपण मीठ आधीच टाकलं ना तर मीठ आहे ना पाणी सोडायला लागतं. मग ते पहिलेच भेंडी चिकट असतं आणि त्याच्यामध्ये मिठाचं पाणी तर अजून जास्त मग चिकट होतात. त्याच्यामुळे आहे ना मीठ आहे ना जे काही ते सगळ्यात शेवटी घालायचं भेंडीच्या भाजीमध्ये. किंवा असं काही भेंडीचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवत असाल तर हे बघा अशा पद्धतीने आपण मोठ्या गॅसवर आहे ना मी इथं छान असे परतवून घेतलेले आहेत. आता मी जो काही उरलेला जो काही ठेचा आहे ना तर तो मी सगळा आता याच्यात टाकून घेणार आहे. आणि जो ठेचा आहे ना तो भेंडी पूर्णपणे शिजून झाल्यावर मग टाकायचा आहे आपल्याला इथं. तर इथं मी आधी ना फोडणीमध्ये फक्त 1 चमचा वापरला होता. तर आता पूर्ण मी इथं ठेचा टाकून घेतलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि पाहू शकतात आपली जी काही भेंडी ना ती पूर्णपणे अशी शिजवून झालेली आहे. आणि सगळ्यात शेवटी ना इथं मी मीठ टाकून घेणार आहे. सोबतच याच्यामध्ये ना मी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे. तर आधीसुद्धा आपण कोथिंबीर वापरली होती आणि आता परतसुद्धा कोथिंबीर आपल्याला भरपूर अशी घालायची आहे. तर व्यवस्थित असं मिक्स झालं की लगेच आहे ना याचा आता ठेचा कसा करायचा तर ते बघूयात. तर इथं मी 1 ग्लास घेतलेला आहे. तर इथं तुम्ही ग्लास, तांब्या किंवा बटाट्याचे जे काही मॅशर असतं ना त्याच्याने सुद्धा मॅश करून घेऊ शकतात. आणि अशा पद्धतीने आपल्याला जो काही ग्लास आहे ना त्याला असं दाब देऊन देऊन व्यवस्थित असा आहे ना हा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आणि मस्त असा आपला हा जे काही भेंडी ना व्यवस्थित अशा शिजून झालेल्या आहेत ना पटकन मॅश होतात. तर हे बघा अशा पद्धतीने आपला जो काही भेंडीचा ठेचा आहे ना तो देखील इथं बनवून तयार झालेला आहे. तर भेंडीचे आपण भरपूर असे वेगवेगळे प्रकार बनवत असतो, पण अशा प्रकारे जर तुम्ही ठेचा करून पाहिलात ना तर खूप छान मस्त चवीला लागतो. आणि खरंच म्हणजे लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. मुलांना देखील हा ठेचा आहे ना आवडतो. तर अशा पद्धतीने करा तुम्ही देखील. मस्त आपला हा 6वा प्रकारसुद्धा बनवून झालेला आहे. आता 7वा प्रकार बघूयात ठेच्याचा. तर तो म्हणजे कांदा आणि मिरचीचा मस्त असा ठेचा. तर हा ठेचा आहे ना खूप छान मस्त चवीला लागतो आणि झटपटसुद्धा बनला जातो. तर हे बघा अशा पद्धतीने आपण मस्त असा हा ठेचा बनवणार आहोत. तर त्याकरिता आहे ना इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर अशा आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत.
तर ठेचा बनवण्याकरिता इथं पाहू शकतात अशा पद्धतीच्या मी 15 ते 20 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे मिरच्या बघूनच तुम्हाला समजलं असेल की किती तिखट मिरच्या आहेत। तर इथं तुम्हाला मिरची कोणती घ्यायची ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात। कमी तिखटवाली सुद्धा तुम्ही इथं मिरची घेऊ शकतात किंवा अशा पद्धतीची तिखट मिरची सुद्धा घेऊ शकतात। तर आणि तुम्हाला हा ठेचा किती बनवून ठेवायचा आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही इथं मिरच्या घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण एक पडी मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून ह्या मिरच्या ना पटकन अशा ह्या व्यवस्थित भाजल्या जातात। तर इथं मी एक छोटी वाटी भर ना शेंगदाणे घेतलेले आहे, म्हणजे 2 मोठ्या चमचे आपल्याला इथं शेंगदाणे घ्यायचे आहे आणि शेंगदाणे ना मी इथं कच्चेच घेतलेले आहेत, म्हणजे आपण जेव्हा ह्या मिरच्या भाजल्या जातील ना शेंगदाणे सुद्धा छान असे आपले ह्या मिरच्यांसोबत खरपूस असे भाजले जातात। तर 2 ते 3 मिनिटांनी छान असे आपले हे व्यवस्थित भाजून झालं की याच्यामध्ये मी ना आता लसूण टाकून घेणार आहे। तर 15 ते 20 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या देखील आपण व्यवस्थित अशा परतून घेणार, म्हणजे या लसूणचा आहे ना कच्चेपणा देखील मस्त असा निघून जातो। तर इथं आपले 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत आणि पाहू शकता छान असे आपले सर्व साहित्य मस्त असं भाजून झालेलं आहे। आता याच्यात ना मी थोडीशी ना कोथिंबीर टाकून घेणार आहे, म्हणजे आपल्या ह्या कोथिंबीर टाकल्याने छान असा या ठेचाला चव येते। तर आपण नंतर सुद्धा वापरणार आहे कोथिंबीर। तर कोथिंबीर टाकून झाल्यावर थोडंसं आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि लगेच आपण इथे ना गॅस बंद करून घेणार आहे आणि हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड झाल्यावर आपण याचा छान असा ठेचा करून घेणार आहे। तरी तुम्ही इथं खलबत्त्यात कुटून घेऊ शकतात किंवा मी इथं झटपट अशा पद्धतीने मिक्सरला हा बारीक करून घेणार आहे, म्हणजे जास्त बारीकसुद्धा करायचा नाही, थोडा आहे ना जाडसरच ठेवायचा आहे। तर इथं पाहू शकतात थंड झालेलं आहे आपलं पूर्णपणे आणि आपण लगेच मिक्सरला हे फिरवून घेणार। हे बघा पाहू शकतात अशा पद्धतीने थोडं आहे ना मी जाडसरच ठेवलेलं आहे, जास्त बारीक केल्याने ना हा ठेचा आहे ना थोडा पेस्टसारखा होतो, त्याच्यामुळे ना अशा जाडसरच ठेवायचा आहे। तर 2 ते 3 चमचे मी इथं पॅनमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे आणि हे जिरं ना व्यवस्थित असं आपलं तडतडलं गेलं पाहिजे हे तेलामध्ये। तर तेल थोडंसं आहे ना जास्तच वापरायचं आहे, जेणेकरून आहे ना छान असं आपल्या ह्या ठेचाचा तिखटपणा आहे ना तो थोडा कमी होतो। आणि याच्यात लगेच आपण कांदा टाकून घेणार। तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे, उभा असा कांदा चिरून घेतलेला आहे। जर तुम्हाला बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे तो सुद्धा तुम्ही इथं बारीक कांदा चिरून घेऊ शकतात। आणि इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले, पाहू शकता थोडे जास्तच घेतलेले आहेत। तर याच्याने छान अशा आपल्या ह्या ठेचाला ना चव येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा जो ठेचा आहे ना याचा तिखटपणासुद्धा कमी होतो, त्याच्यामुळं कांद्याचा आहे ना थोडा जास्तच वापर करायचा आहे। तर हे कांदा आहे ना छान असं 2 ते 3 म्हणजे थोडासा रंग बदलूस तोपर्यंत आपल्याला इथं परतवून घ्यायचा आहे। जर तुम्ही इथं ठेचा कांदा वापरून बनवत असाल तर हा ठेचा तुम्हाला 3 ते 4 दिवस आरामात टिकतो आणि जर तुम्ही कांदा वापरला नसेल तर तुम्हाला हा ठेचा 8 दिवस आरामात टिकतो। तर अशा पद्धतीने पाहू शकतात मस्त आपले इथं हा कांदासुद्धा परतून होतो आहे। थोडा जास्त वेळ लागतो कारण हे आपण लांब लांब चिरून घेतलेले आहे, त्याच्यामुळे ना थोडा वेळ लागेल। आणि 2-3 मिनिटानंतर पाहू शकतात मस्त असा आपला इथे ना कांद्यांचा कलर बदललेला आहे। आता आपण आहे ना लगेचच इथं हा तयार करून घेतलेला ठेचा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। तर आपण आहे ना इथं मिरची सगळं साहित्य आहे ना हे भाजूनच घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही। फक्त आपल्याला कांदेच आपले कच्चे होते त्याच्यामुळे आपण हे आधीच मस्त छान असे मस्त इथं तेलामध्ये परतून घेतलेले आहे। आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, म्हणजे ना आपले हे कांदे ना व्यवस्थित या सगळ्या ठेचामध्ये व्यवस्थित मिक्स झालं की म्हणजे आपलं झालं। तर याच्यामध्ये व्यवस्थित असं हे कांद्यांमध्ये ना सगळं आपल्या हा ठेचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। तर पाहू शकतात अशा पद्धतीने आता आपण आहे ना याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि ते देखील आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी इथं आपण मस्त असे सगळं व्यवस्थित मिक्स झालं का 1 मिनिट नंतर याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर कोथिंबीर टाकल्याने छान असे आपल्या ठेचाला ना आणखी खूप छान चव येते। तर आधीसुद्धा वापरली होती आपण आणि आतासुद्धा आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर वापरायची आहे।
तर हे बघा व्यवस्थित अशी आपली कोथिंबीरसुद्धा मिक्स झालेली आहे. आता आपण आहे ना इथं गॅस बंद करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपला मस्त ठेचा असा बनवून तयार झालेला परफेक्ट असा हा चवीला तर खूप छान लागतो. एकदा नक्कीच बनवून बघा असं मस्त कांदा आणि मिरचीचा ठेचा. तरी हा ठेचा तुम्हाला अजून जास्त चटपटीत हवा असेल तर याच्यामध्ये थोडासा तुम्ही लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर असतं ना ते सुद्धा तुम्ही इथं वापरू शकतात. त्याच्याने खूप छान चटपटीत होतो. तर अशा पद्धतीने हा ठेचा बनवून बघा, खूप छान अप्रतिम असा चवीला लागतो. जेव्हा तुम्हाला भाजी करायला काही सुचत नसेल तर तेव्हासुद्धा तुम्ही बनवू शकतात किंवा तुम्ही वरण भाताबरोबर सुद्धा हा असा पद्धतीचा ठेचा बनवू शकतात. तर अशा पद्धतीचा ठेचा जर बनवला ना तुम्हाला भाजीची सुद्धा गरज लागणार नाही. खूप छान आपला हा ठेचा बनवून तयार होतो. तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना